हॅलो हां फोन लाव ना आपल्या 82च्या नंबरवरती फोन लाव खाली विचार ना माझा ऑनलाईन क्लास चालू आहे हां हां चला आवाज क्लिअर आहे का आवाज येतोय का गुड आफ्टरनून सगळ्यांनी योगेश जी चला आवाज येतोय का माझा आवाज का येत नाहीये आवाज येतोय का खूप बारीक येतोय ना आता येतो आवाज चलो सॉरी गाइस चला आज आबीपीएस का निकाल आलेला आहे चला क्लियर आहे क्लियर आहे आवाज वाढू चलो डीजे ओके डीजे चलो सगळ्यांचं वॉर्म वेलकम आहे श्री अकॅडमीच्या ऑनलाईन तसेच ऑफलाईनच्या प्लॅटफॉर्मवरती ॲक्च्युली आज कुठला रिझल्ट आलेला आहे आबीपीएसचा जे लोक आबीपीएसला प्रिपरेशन करतात ना त्यांचा रिझल्ट आज आलेला आहे आणि म्हणून आमचे जवळचे मित्र राजू पाटील ते लागलेत म्हणजे आम्ही सोबत अभ्यास करायचो तर त्यांचा निकाल गुलाल वगैरे याच्यामध्ये वेळ गेला म्हणून 5-10 मिनिट उशीर झाला पटापट सगळ्यांनी लिंक शेअर करायची आहे आज आर्टिकल्स नाही घेत कारण की आर्टिकल्सची पीपीटी रेडी आहे पण लिंक वेगळी लावली होती म्हणून आर्टिकल्स उद्या घेणार आहे चालेल ना आज पीवायक्यू घेतो चला उद्या घेतो चला लिंक दुसरी लावली होती उद्या आर्टिकल्स घेतो परवा दिवशी 2 दिवस आर्टिकल पण संपवायचे चला आजचा आपला पहिला क्वेश्चन घ्या रीड द फॉलोइंग क्वेश्चन नंबर 1 रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड फिल इन द गॅप्स युजिंग करेक्ट क्वेश्चन बघा फिल इन द ब्लँक्स भरायचे आहेत पहिला प्रश्न आहे राकेश इज सिंगिंग क्वेश्चन टॅग आहे काय क्वेश्चन टॅग आहे जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह हा रूल आहे आणि हेल्पिंग वर्ब काय येतं पटापट सांगायचं आहे बघा राकेश इज सिंगिंग काय पॉझिटिव्ह आहे मग पॉझिटिव्हचं काय होतं निगेटिव्ह होतं आणि नंतर काय येतो हेल्पिंग वर्ब त्याच्या काय येतो हेल्पिंग वर्बच्या अगोदर बघा सब्जेक्टच्या अगोदर येतो हेल्पिंग वर्ब येतो मग काय नाही राकेश इज सिंगिंग इज कुठे हा हेल्पिंग वर्ब आहे मग डज वॉजंट येणार नाही डझंट पण येणार नाही कांट पण येणार नाही काय इजंट येईल हा हेल्पिंग वर्ब आहे ओके यस आपलं उत्तर काय येणार आहे हां इजंट करावं लागेल व्हेरी गुड काय आहे हां पहिला प्रश्न टेक सेकंड क्वेश्चन क्वेश्चन नंबर 2 सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन हा क्वेश्चन आता येत नाही पंक्च्युएशन येत नाही आता पंक्च्युएशन सोडून द्या क्वेश्चन नंबर 3 चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द बिलो दॅट स्पेल द वर्ड इन बोल्ड बघा करेक्ट स्पेलिंग आता काय दिलं त्यांनी की आपल्याला दिलेलं आहे बघा एवढं मोठं वाक्य दिलंय त्यांनी वॉरंटची स्पेलिंग आपल्याला विचारली बघा इम्पॉर्टन्स ऑफ द डॅश आपल्याला वरती वाचायची काही गरज नाहीये चला रेयांश गुड आफ्टरनून राक्षस गुड आफ्टरनून आता स्पेलिंग त्यांनी विचारली आपल्या वॉरंटची स्पेलिंग कुठली करेक्ट आहे द इम्पॉर्टन्स ऑफ सायंटिफिक रिसर्च कॅन बी ट्रेस बॅक टू द एन्शंट टाइम्स वेन मेडिसिन वॉज इन द अर्ली स्टेज अँड मेजर ऑपरेशन वर सिमिलर टू द डेथ काय येणार आहे त्यांनी आपल्याला वॉरंटची स्पेलिंग बघा इथं काय हा वर्ड दिलाय अंडरलाईन करून वॉरंटची स्पेलिंग काय येते पटापट सांगा डब्ल्यू काय येते डब्ल्यू बघा याच्या काय येते काय स्पेलिंग येते व्हेरी गुड येस कुठली आपली WARRANTS वॉरंट्स म्हणजे काय अटक ही स्पेलिंग येते याच्यामध्ये काय एक आर मिसिंग आहे WARRANTS वॉरंट काय ते स्पेलिंग वॉरंट एक्झॅक्टली चला आबीपीएस पॅटर्न सुद्धा कालपासून लेक्चर चालू केलेलं आहे मी सगळ्यांनी अटेंड करावा ही नम्र विनंती कारण की वी नेव्हर नो जर आबीपीएस एक्झाम लेवल आली येणार एक्झाम मध्ये तर तुमचा त्याचा फायदा होईल सिलेक्ट द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फ्रॉम द बिलो ऑप्शन टू कम्प्लीट द सेंटेन्स मार्क नो आर्टिकल इफ देर इज नो रिक्वायरमेंट ऑफ आर्टिकल्स आता बघा जेव्हा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतात बघा माय वगैरे असतात माय सेल्फ जेव्हा असतात त्यावेळेस कुठलाच आर्टिकल लागत नाही
आय नीड टू गेट द ऑइल चेंज इन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असतात त्यावेळेस कुठलाच आर्टिकल्स वापरता येत नाही. माय अ कार, द माय कार कधी ऐकलं तुम्ही? द माय कार किंवा अ माय कार, द अँड बघा अँड आपण म्हणतो ऑरेंज अँड माय, आपण असं कधीच म्हणत नाही. कुठलंच आर्टिकल येत नाही. एक्झॅक्टली काय तर कुठलंच आर्टिकल्स येत नाही. व्हेरी गुड निलेश, अचिता, रेयांश, शिवानी. आता बघा प्रिझर्वन्स. बघा प्रिझर्वन्स म्हणजे काय? बघा काय? निश्चय, निश्चय किंवा टिकून राहणे, निश्चय किंवा टिकून राहणे. प्रिझर्वन्स स्ट्रॉंग डिटरमाइन आहे. प्रिझर्वन्स. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम्स ऑफ द वर्ड दिलेले आपल्याला. मग आता डाऊट म्हणजे काय? संशय. ॲव्हर्जन म्हणजे काय? तिरस्कार. मला कोण सांगणार आहे याचा मिनिंग काय होतो? रिलक्टन्स. रिलक्टन्स म्हणजे काय? च्या निगडीत. मग त्याचा आपल्याला त्यांनी काय विचारलंय? दे आर आस्किंग टू अस काय? प्रिझर्वन्स म्हणजे काय? डिटर्मिनेशन, निश्चय, टिकून राहणे. आपण म्हणतो आय वॉन्ट टू क्रॅक दिस एक्झाम. काय? यस. काय नाही? डिटर्मिनेशन. त्याचा सिनोनिम्स विचारलाय. यस. लेझी. यस, लेझी पण येतो. याचा अर्थ रिलक्टन्स. पुढे वर्ड घ्या. आता एक्सक्युडेड. बघा एक्सक्युडेड. एक्सक्युडेडचा अर्थ काय होतो? कोण सांगणार मला? एक्सक्युडेड म्हणजे काढून टाकणे. काढून टाकणे. टाकणे. एक्सक्लूड. आपण एक्सक्यूड केला. आता गश. बघा गुश आणि पोड. पोड म्हणजे काय? ओतणे, पाणी वगैरे. आणि फ्लड म्हणजे तुम्हाला माहिती आहे सिप. सिप म्हणजे सुद्धा काय होतो? त्याचा अर्थ काय होतो मला सांगा? गश. काय गशचा अर्थ काय होतो? पटापट सांगा सगळ्यांनी. गशचा अर्थ काय होतो? गश. पटापट सांगा. गश. गश म्हणजे काय येतं? भरून उतू जाणे. बघा भरून उतू जाणे. काय? उतू जाणे. उतू जाणे किंवा उथळी मारणे. गशचा अर्थ होतो तो येत नाही. आणि सीप. सीप म्हणजे काय आहे? काढून टाकणे. सीप म्हणजे आपण सीप म्हणजे काय म्हणतो? आपण काढून टाकणे म्हणतो. आपण काय होतो? सीपचा अर्थ काय होतो? काढून टाकणे. सीप काढून. झीप. सीप काढून टाकणे. मग त्याने काय विचारलं आपला? एक्सक्लुडेडचा त्यांनी आपल्याला सिनोनिम्स विचारलाय. तर काय? गस्ट येत नाही. उतू जाणे, टाकणे वगैरे येत नाही. तर काय येतो त्याचा अर्थ? त्याचा अर्थ येतो सिप्ट. ओके. त्याचा सिनोनिम्स येतो, अर्थ येत नाही. आज जमलिंग वरी मेरे साथ. पुढे घ्या. इथं स्पेलिंग पण चुकलेली आहे. बघा क्वेश्चन नंबर 7. द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन डिवाइडेड इंटू 4 पार्ट्स. वन ऑफ देम मे कंटेन अन एरर. सिलेक्ट द पार्ट. बघा आता बघा तुम्ही जर सब्जेक्ट बघितले असतील तर सब्जेक्टच्या नंतर काय येतो? एन्जॉयची स्पेलिंग चुकलेली आहे. माहिती मला एन्जॉयची स्पेलिंग चुकलेली आहे. पण ते काय म्हणतं? ही पाहिजे एन्जॉयची स्पेलिंग. एन्जॉईंग. वी एन्जॉय स्पेंडिंग टाइम विथ अवर फॅमिली. म्हणजे कोणता टेन्स येणार आहे मला सांगा? सिंपल प्रेझेंट टेन्स येणार आहे. म्हणजे काय म्हणतं? ते नेहमी. बघा वी एन्जॉईंग स्पेंडिंग टाइम येत नाही. आम्ही काय करतो? आम्हाला आवडतं. बघा आय लाईक टू प्ले. बघा वी डान्स. आम्ही डान्स करतो. वी वर्क टुगेदर. वी आर एन्जॉईंग येत नाही. तिथं क्रिया नाही. बघा जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो त्यावेळेस एखादी क्रिया वारंवार घडते किंवा रुटीन, हॅबिट्स, युनिव्हर्सल ट्रूथ. मग काय येतं इथं? एन्जॉईंग येणार नाही. वी एन्जॉय. काय? वी एन्जॉय स्पेंडिंग टाइम विथ अवर फॅमिली. येस वी एन्जॉय. वी आर येत नाही कारण की काय क्रिया चालू नाही. बघा वी वर्क इन कंपनी. तुम्ही ऐकलं का? वी वर्क. बघा वी वर्क इन कंपनी. आम्ही कंपनीत काम करतो. दे बघा दे अर्न मनी. ते पैसा कमवतात. येस आर येणार नाही. वी आर एन्जॉईंग. बघा काय? वी एन्जॉय. तिथं काय आलं पाहिजे? वी एन्जॉय आलं पाहिजे. इथं एन्जॉय आलं पाहिजे. ओके. येस आर एन्जॉईंग नाही. वी एन्जॉय. वी फाईट. वी क्राय. वी डान्स. पुढे घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट काय? पॅसिव्ह वॉइस. बघा पॅसिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइस. बघा काय? ऍक्टिव्ह वॉइसचा पॅसिव्ह वॉइस करताना सब्जेक्टच्या जागेवरती ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या जागेवरती सब्जेक्ट, बाय प्लस V3 आला का? मग ते काय म्हणतंय? हा सम गर्ल्स वर. बघा वर
हेल्पिंग द वुंडेड वुमेन. बघा काही मुली वर आला वर. मग मला सांगा आता कंटिन्युअसचा कशामध्ये वर बिंग जातो. व्हेरी गुड शुभम. मग बघा वर जर आला वॉज आला किंवा ऍम इज आर आला तर कंटिन्युअस टेन्स जो पण असेल ऍम इज आर याच्या समोर जर याचा ऍक्टिव्ह पॅसिव्ह करायचा असेल तर बिंग ऍड होईल. बिंग ऍड होतो. मग मला सांगा वर बिंग कुठे ऍड आहे. इथं आर दिलाय कारण की आर चालत नाही आपल्याला. इथे तर काही दिलाच नाहीये आणि वॉज गिवन दिलाय. मग आपल्याला काय द वुंडेड वुमन. बघा द वुंडेड वुमन वर बिंग हेल्प बाय सम गर्ल्स. आलं का. क्लिअर आहे का. इट्स क्लिअर. आलं का ऋषिकेश. व्हेरी गुड. तांडेकर रेयांश गुड. अर्जुन शुभम अश्विनी एंटरप्राइजेस. चला पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रीपोजिशन फ्रॉम द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. राईट युअर नेम. बघा राईट युअर नेम डॅश द बॅक साइड ऑफ इन्व्हलप. इन्व्हलपच्या काय लिही. मग फ्रॉम येईल का ऑन येईल का इन येईल का इन टू येईल. आपण काय म्हणतो तुझं नाव इन्व्हलपच्या काय येईल बॅक साइड वरती लिही. काय नाही राक्षस फ्रॉम येत नाही. फ्रॉम एखाद्या पॉइंट पासून असतो. ऑन बघा ऑन ऍट इन का फादर कोण आहे फ्रॉम आहे म्हणजे सगळ्यांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये येतं. ऑन काय म्हणतं बॅक साइडला लिही. इन नाही येत नाही ऑन टू दी पण येत नाही. काय येतं ऑन. राईट युअर नेम ऑन द बॅक ऑफ दिस एन्व्हलप. व्हेरी गुड ऋषिकेश अचिता कल्याणी मॅडम. येस कशावरती लिहा बॅक साइडला लिहा. सगळ्यांनी पटापट लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे. एका लाईकचे 1000चा लॉस होतो बरं माझा पोरांनो. एक लाईक का 1000 लॉस होता है आणि तुम मेरा लॉस मत किया करो. लाईक केल्यानंतर काय होतो 1000चा माझा लॉस होतो. चला डॅश. सिलेक्ट द क्वेश्चन नंबर 10. सिलेक्ट द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फ्रॉम द बिलो ऑप्शन्स टू कंप्लीट the sentence. Mark no article if there is no requirement of articles in the given sentence. आता I saw dash movie you recommended last night and it was great. तू जी मूवी मला रिकमेंडेड केली होती मी काल रात्री पाहिली. बघा एम काय आहे कोणता आहे कॉन्सोनंट आहे एमचा साऊंड आहे. मग काय येणार आहे ओके डिफिनाइट आहे फिक्स आहे. मग कोणता आर्टिकल्स येणार आहे द येणार आहे अँड ते येतच नाही. आय सॉ व्हेरी गुड. कुठला आर्टिकल्स येणार आहे व्हेरी गुड. चलो गाइस आय सॉ व्हेरी गुड. आय सॉ द मूवी. बघा डिफिनाइट आर्टिकल्स आहे कोणती आय सॉ द मूवी. आता बघा याचा द केव्हा होतो आणि दी केव्हा होतो. याच्यानंतर जर वॉवेल्सने वर्ड्स आला तर दी होतो आणि कॉन्सोनंट आला तर द होतो. ओके आय सॉ द मूवी यू रिकमेंडेड लास्ट नाईट अँड इट वॉज ग्रेट. तू रिकमेंडेड केली होती ती मूवी बघितली काल नाईटला आणि इट वॉज ग्रेट. कशी होती भारी होती. येस व्हेरी गुड. पुढचा प्रश्न घ्या. टॉम ओंट बी लेट. बघा डॅश पॉझिटिव्ह का निगेटिव्ह क्वेश्चन टॅग निगेटिव्ह का पॉझिटिव्ह. बघा काय ओंट हा काय विलचा कॉन्ट्रॅक्शन आहे. ओंट काय विलचा कॉन्ट्रॅक्शन आहे. चला काय येणार आहे कॉन्ट्रॅक्शन आहे. कॅमेरा भी आग मार रहा है. काय येणार आहे ओंट काय कॉन्ट्रॅक्शन आहे विलचा. मग काय कुड येणार नाही इज येणार नाही आणि आर पण काय विल ही. काय येणार आहे विल ही. व्हेरी गुड. चला पुढचा क्वेश्चन घ्या. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम्स. बघा हॅव युअर हार्ट इन युअर माउथ. बघा हॅव तुमचं हार्ट काय तुमच्या तोंडात काय असं नाही म्हणजे ओके माय गॉड सॉरी. आता काय येतं बघा हॅव युअर हार्ट इन युअर माउथ. त्याचा अर्थ काय होणार आहे म्हणजे एकतर एकदम खूप एक्साइटमेंट किंवा खूप नर्वसनेस काय होतं त्याला एक तर म्हणतो आपण एक खूप दुःखी आहे किंवा खूप हॅपी आहे. आता बघा टू बी व्हेरी एक्साइटेड और नर्वस अबाउट समथिंग अँड अँटिसिपेट म्हणजे अनपेक्षित. ओके अंडरगोइंग अ सिरियस प्रोसिजर बॅटलिंग अ सिरियस इलनेस. टू बी नॉट एक्साइटेड काय येणार आहे
काय ना टू बी व्हेरी एक्साइटेड और आता क्या होता मेरा आप बोलते ना यार मेरा हृदय मेरे हाथ में निकल के आ गया था असं म्हणतात ना मेरा हृदय मेरे हाथ में निकल के आ गया था मग केव्हा होतं व्हेन इट्स हॅपन्स एक तर खूप एक्साइटमेंट आली किंवा नर्वसनेस आलं मग हॅव युअर हार्ट इन युअर माउथ चला सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ द टेन्स द गिवन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स डिड यू बघा हॅव सुद्धा काय एक फॉर्म आहे वर्बचा हॅव हॅड हॅड हॅविंग आणि हॅव्स हे काय त्याचे 5 फॉर्म्स आहेत वर्बचे हॅवचे डीड बघा डीड डू डज च्या वाक्यामध्ये नेहमी वर्बचा पहिला फॉर्म येतो डिड यू कॉल मी डिड यू वॉच दॅट मूवी डू यू गो टू वर्क डज शी क्राय ती रडते का मग डीड काय येणार आहे गलत जा रहे हो मैंने तुम्हें ये बताया कि हैव भी क्या है वर्ब का फॉर्म ही है उसका V1 V2 V2 V4 V1 V2 V3 V4 V5 डिड यू तुम्ही खाल्लं का हॅड येणार नाही मी काय सांगतो तुम्हाला आता सांगितलं मी डिड बघा हा V1 आहे वर्बचा पहिला फॉर्म आहे V2 आहे V3 आहे V4 आहे आणि V5 आहे वर्बचे जनरली 5 फॉर्म असतात मग मला डीड डीड हॅड कसं येईल हॅड येत नाही ना बघा डीड डू डज याच्यानंतर नेहमी वर्बचा काय येतो V1 येतो V1 मग काय हा V1 येतं काय डिड यू हॅव खाल्लं का डिड यू हॅव येस काय हॅव येईल आपलं उत्तर जर इथं जर ईट असतं ना मग हे करेक्ट आलं असतं ईट डिड यू ईट डिनर लास्ट नाईट पण इथं 8 दिलंय पुढचा प्रश्न घ्या ऍडजेक्टिव्ह घ्यायचा आहे का क्वेश्चन नंबर 14 सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऍडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक्स फॉर द गिवन सेंटेन्सेस इट इज डॅश टू स्टॉप हिम आपण तर खूप उशीर झालाय त्याला थांबवायला चुकू द्या काही फरक पडत नाही ऋषिकेश चला काय इट इज काय खूप उशीर झालाय इनफ लेट नसतं व्हेरी लेटली पण नसतं लेटली नाही टू लेट काय आलाय खूप उशीर झालाय त्याला थांबवायला टू स्टॉप हिम काय टू लेट इट्स टू लेट पुढचा घ्या क्वेश्चन नंबर 15 सिलेक्ट द वर्ड और फ्रेज that need to be changed to make sentence correct dash error आहे मग त्यांनी एरर इथे दिलेला आपल्या समोर ही वॉज टायर्ड अँड बघा ही बघा फॉलन बघा फॉल म्हणजे काय बघा एक बघा फील फेल्ट आणि बघा एक फॉल काय येणार आहे फॉलन काय येणार आहे येस मग तो लगेच झोपला तो खूप थकलेला होता इथे काय चुकला पाहिजे बघा अस्लीप म्हणजे टायर्ड वॉज फॉलन मग काय येईल कुठला पडला का फेल्ट कुठला येणार आहे मला सांगा ही वॉज टायर्ड अँड फॉलन म्हणजे एक फील्ड काय येणार आहे कुठलं येणार आहे पटापट सांगा काय येणार आहे एरर asleep fallen asleep immediately asleep fail exactly काय ना रे फेल आला पाहिजे फेल FELL फेल आला पाहिजे बघा फेल हा बघा फेल आणि फॉलन बघा इथं काय डायरेक्टली तुम्ही V3 वापरू शकत नाही सब्जेक्ट नंतर बघा V2 जर वापरला तर सिंपल पास्ट टेन्स जातो V3 वापरायला त्यासोबत हॅड हॅज एम इज आर पाहिजे मग काय फेल अस्लीप फेल FELL फेल लगेच तो झोपला अस्लीप रूल आहे त्याचा रूल आहे भावांनो फेल अस्लीप
आता बघा स्पेलिंग आहे, स्पेलिंग बघा, इन्फिनाइट, पेशन्स, प्रिझर्वन्स आणि इंज्युनिटी. कुठली स्पेलिंग चुकलेली आहे? चलो पटापट, गप्पे चप्पे बाद में मारो गाइस. कुठली स्पेलिंग चुकलेली आहे? काय स्पेलिंग पाहिजे? प्रिझर्वन्स म्हणजे काय? सातत्य. काय स्पेलिंग पाहिजे मग? PERSE. बघा इथे काय पाहिजे? PERSEVERANCE. इथं आर नाही पाहिजे. PERSCR इथं आर नाही पाहिजे. येस, व्हेरी गुड. प्रिझर्वन्स स्पेलिंग चुकलेली आहे. येस, ओमिट आर, रिमूव्ह आर फ्रॉम द, येस, फ्रॉम दॅट. पुढचा क्वेश्चन घ्या. क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन. आता पंक्च्युएशन येतच नाहीये, जाऊ द्या. 18 number question. Select the most appropriate preposition from the given option to fill in the blanks for the given sentence. आता here is a shopping list. Don't buy anything that's not dash the list. आपण तो ते लिस्ट वरती नसेल, आपण तो इनटू येईल का, इन येईल का, ऑन येईल का, ऍट तर येणारच नाहीये. स्मॉल लोकेशन, एक्झॅक्ट टाइम, ऍट द एज ऑफ. इनटू म्हणजे मोमेंट मध्ये पाहिजे, मोमेंट नाहीये. काय म्हणतो? त्याच्या लिस्ट वरती जर नसेल तर आपण काय म्हणतो? इन द लिस्ट का ऑन टू द लिस्ट? काय येणार पटापट सांगा. वाटलंच मला सांगा. याच्यामध्ये एकदा असं काहीतरी इन द लिस्ट असं कधी आपण म्हणतो? लिस्ट वर जर नसेल, आपण काय म्हणतो? लिस्ट मध्ये जर आपण बोलताना बोलतो आपण, पण ग्रामॅटिकली चुकीचं होतं. इन द लिस्ट नसते, ऑन द लिस्ट असतं. जर लिस्टवर जर लिहिलं नसेल, बघा आता लिस्ट असते आणि याच्यावरती असं लिहिलेलं असतं, ऑन द लिस्ट असतं. आणि इन कशा असतात? हे घर आहे आणि याच्यामध्ये आपण इन द हाऊस असतो, इन द पॉन्ड असतो, इन द वॉटर असतो. अरे भाई और बहनो, ऑन द लिस्ट पाहिजे. आपण तो ऑन द लिस्ट. बघा, हिअर इज शॉपिंग लिस्ट. डोंट बाय एनिथिंग दॅट्स नॉट ऑन द लिस्ट. लिस्ट वर नसेल तर इथं काय पाहिजे? ऑन पाहिजे. ऑन द लिस्ट गाईज. संकेत, ओके. एखादी मोमेंट होताना इन टू दी वापरला जातो. म्हणजे बघा आता हा बर्फ आहे, हा बर्फ आणि तो वितळतोय, मेल्ट होतोय. बघा, आईस मेल्टिंग इन टू दी वॉटर. बघा, प्रिमेटिव्ह म्हणजे काय? जुना, पुराना असं म्हणतो ना, किंवा ऐतिहासिक. प्रिमेटिव्हचा त्यांनी काय विचारलं आपल्याला? सिनोनॉम्स विचारतात. काय? सिनोनॉम्स विचारत आहेत. काय येणार आहे? प्रिमेटिव्ह, एन्शियंट, ॲडव्हान्स, इव्हॉल्व का मॉडर्न? बघा, प्रिमेटिव्ह म्हणजे काय? जुना, पुराणा. मग याच्यामध्ये कोणता येणार आहे? कॅमेरा आज झूम आउट झूम इन कर रहा है. येस, त्यांनी आपल्याला काय सिनोनॉम्स विचारलं. काय येणार आहे? एन्शियंट. बघा, एन्शियंट प्रॉपर्टी, एन्शियंट होम, एन्शियंट फोर्ट आपण म्हणतो ना. येस, व्हेरी गुड. काय येणार आहे? हा, क्वेश्चन नंबर 20. आता बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द प्रोवर्ब. प्रोवर्बचं काय मीनिंग घ्यायचं आहे? येस, विरुद्ध येतो त्याचं मॉडर्न किंवा ॲडव्हान्स पण मॉडर्न त्याच्या. बघा, अँड आर्म अँड लेग. बजेट म्हणजे आउट ऑफ बजेट. बघा, आउट ऑफ बजेट म्हणजे काय? आता बघा, आपला बजेट आहे 10,000चा आणि आपण काय घेतोय? खूप 20-25 हजाराचा घेतोय आपण. बघा, अँड आर्म अँड लेग म्हणजे काय? टू बी टू एक्सपेन्सिव्ह, नॉट इंटरेस्टेड टू बाय एनिथिंग, का टू बी एक्स्ट्रीमली अफोर्डेबल, का टू अनएक्सपेन्सिव्ह? काय येणार आहे? म्हणजे काय? अँड आर्म अँड लेग म्हणजे काय? खूप महागडा, खूप एक्सपेन्सिव्ह. इट्स कॉल काय येतं? टू बी एक्सपेन्सिव्ह. आर्म अँड लेग म्हणजे काय? टू बी एक्सपेन्सिव्ह.
ओके चलो पटापट सगळ्यांनी सेशन लाईक करायचं आहे. 14 लोक लाईव्ह आहे आणि लाईक किती फक्त 4 का 5च आहेत. काहीच फायदा नाही मग शिकून. ओके पॅसिव्ह व्हॉइस आहे का. बरोबर मी सांगतो तुम्हाला बघा जेव्हा कंटिन्यूसचं तुम्ही कंटिन्यूस टेन्स ओपन असेल मग पास्ट कंटिन्यूस असेल का प्रेझेंट कंटिन्यूस असेल इज वगैरे आला एम इज आर वॉज वर आला विल बी आला तर त्याचं कशामध्ये रूपांतर होतं बीइंग मध्ये. बीइंग ऍड होतं त्याच्यासोबत इज बीइंग आर बीइंग वॉज बीइंग वर बीइंग एम बीइंग काय येतं मग काय राहुल इज मेकिंग अ लाऊड नॉईज. थँक्यू अचिता मॅम. काय येतं इज इज हॅड तर येणारच नाहीये आर कसं येणारच नाहीये इथे हेल्पिंग वर्ब्स वापरलं नाहीये मग काय अ लाऊड नॉईज इज बीइंग मेड बाय राहुल. वेरी वेरी गुड सबका सही जा रहा है वेरी गुड. विकास अश्विनी मैम राक्षस. चला पुढचा प्रश्न घ्या. ऍडजेक्टिव्ह आहे का आपण ऍडजेक्टिव्ह पण शिकू बरं का. ऍडजेक्टिव्हचे क्वेश्चन आहेत येतात आता पण येतात ऍडवर्बचे पण आलेले आहेत टॉपिक करून. उद्या आपला आर्टिकल्स बरं का आजच घ्यायचं होतं पण मी थोडं कार्यक्रमात बिझी होतो लिंक दुसरी होती. गिवन बघा select the most appropriate adjective to fill in the blanks for the given sentence. Your clothes are dash to fit me. आपण म्हणतो कपडे ठीक आहे काय येणार आहे स्मॉलर इनफ कधीच ऐकलं नाही बिगर इनफ कधीच नसतं. बिग इनफ आपण काय म्हणतो बिगेस्ट इनफ नसतं. बिग इनफ आहे ठीक आहे होण्यासारखे आपण काय म्हणतो बिग इनफ नाहीये. स्मॉलर इनफ नाही म्हणतो आपण काय म्हणतो युअर क्लोथ्स आर टू फिट मी. स्मॉल आपण म्हणतो ठीक आहे जेवढे तुझे कपडे मोठे होऊ शकतात आपण म्हणतो आय कॅन ऍडजस्ट इट. बिग इनफ आहेत काय पुरेसे आपण बिग इनफ आहेत आय कॅन ऍडजस्ट इट असं म्हणते. युअर क्लोथ्स आर बिग इनफ टू फिट मी. एक येत नाही बिग इनफ येतं बिग इनफ. ऍडजेक्टिव्ह आहे विशेषण आहे. चला पुढचा क्वेश्चन घ्यायचा आहे. काय दिलंय हा बघा सिलेक्ट द वर्ड or phrase that need to be changed to make the sentence correct. Some sentence contains no error at all. आता बघा तुम्ही जर can, could, model बघा model auxiliaries जर वापरले will, can, could, should, must, ought to मग ह्या पॉझिटिव्ह फॉर्म मध्ये किंवा निगेटिव्ह फॉर्म मध्ये हो यांच्यानंतर येणारा वर्ब नेहमी V1 असतो. आता मला सांगा सुशांत could not बघा could not heard the speaker because the crowd was cheering so loudly. आता मला सांगा तुम्ही काय येणार इथं थैंक यू 1000 रुपये आले एका लाइक से ऐसा कुछ नहीं है. लाइक का मतलब क्या होता है कि लोगों को सेक्शन पसंद आ रहा है और कोई सर्च करेगा शुभम मग काय हा सेकंड फॉर्म आहे हिअरचा HEAR हिअर म्हणजे ऐकणे. मग इथं V2 वापरलाय मग तिथे काय पाहिजे रिप्लेसमेंट पाहिजे. कशामध्ये एरर आहे हर्ड मध्ये एरर आहे. समझ में आ रहा है क्या. जेव्हा आपण विल मॉडल ऑक्सिलरीज वापरतो शुड मस्ट कॅन कुड आउट टू शल याच्यानंतर मग ते सेंटेन्स पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो काय येणार आहे बी येत नाही यार. हर्ड 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 चुकलं ना. लाऊडली कसं येणार आहे बघा लाऊडली म्हणजे त्याने ऍडवर्ब वापरलाय ना. चेअरिंग सो लाऊडली जोरात याच्यामध्ये काही गरज नाहीये. कुड नॉट बघा कुड नॉट आय कुड डू इट आय कुड फ्लाय वी कुड डान्स. इथं हर्ड नाही पाहिजे हिअर पाहिजे. शुभम मी सही बता रहा है. आजचा सेकंड लास्ट क्वेश्चन घ्या बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग्स ऑफ द इडियम्स बिलो. म्हणजे काय याने दिलेलं आहे टेक अ बॅक सीट बघा टेक अ बॅक सीट मागे सीट घ्या. टू अनेबल समवन एल्स टू टेक अ मोर इम्पॉर्टंट और ऍक्टिव्ह रोल दॅन यू डू इन स्पेसिफिक सिच्युएशन. म्हणजे एखाद्याला आपल्यापेक्षा जास्त महत्व देणे किंवा करणे बाबा तू बघा टू अनेबल समवन टू टेक वन मोर इम्पॉर्टंट और ऍक्टिव्ह रोल्स दॅन यू. तुमच्यापेक्षा आपण म्हणतो तू यू कॅन डू इट तू हा रोल्स करू शकतो तू कर
इन स्पेसिफिक सिच्युएशन, काहीतरी सिच्युएशन मध्ये. नॉट टेकिंग अ स्टेप बॅक वन्स डिसाइडेड, म्हणजे एकदा डिसाइड केलं की मागे पाऊल न घेणं. डू नॉट स्टेप डाऊन फ्रॉम वन्स रोल्स और रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे एखाद्याच्या रोल्स मधून मागे न येणे. का एक्स्ट्रीमली एक्साइटेड अबाउट टेकिंग न्यू रोल्स, म्हणजे खूप खुश असणे, एक्साइटेड असणे न्यू रोल्स घेण्यासाठी. काय येणार आहे? टेक अ बॅक सीट म्हणजे काय? एखाद्याला आपली जागा देणे. स्पेसिफिक सिच्युएशन, बाबा माझ्यापेक्षा तू करू शकतो, कर. मग काय येणार आहे? येस, व्हेरी व्हेरी गुड. काय येणार आहे? येस. सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं आहे का? 3 येत नाही, 1 येईल. 1 विकास बा. टेक अ बॅक सीट म्हणजे काय? आता यार म्हणतो तू पुढे. आपण काय म्हणतो विकास की सर मी तुमच्यापेक्षा चांगलं करू शकतो किंवा मी तुमच्यापेक्षा चांगला शिकू शकतो, तुम्हाला शिकू दे. म्हणतो ठीक आहे बाबा तू शिकव. म्हणजे काय? टेक अ बॅक सीटचा अर्थ काय होतो? समोरच्याला, एखाद्याला आपल्यापेक्षा बेटर असेल त्याला चान्स देणे. इट्स कॉल काय? टेक अ बॅक सीट. सेक्शन आवडत असेल तरच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लिंक पण शेअर करा तुमच्या मित्रमंडळींना. आयबीपीएस ची रात्री 10 वाजता क्लास चालू केला बरं कालपासून, आयबीपीएस टेट साठी. आणि आपला तर डेली दुपारी 1 वाजता चालूच आहे. उद्या आर्टिकल्स घेणार आहे, आजच घ्यायचं होतं पण चलो. टेक नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. थँक्यू ऋषी. बघा क्वेश्चन नंबर 25. द फॉलोइंग sentence has been divided into the parts. One of them contains error. Select the. आता त्यांनी काय दिलं बघा? The children builds a sandal castle on the road. बघा टेन्सचे कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन बघा. टेन्स वर्ब मध्ये येईल किंवा एरर फॉर्मॅट मध्ये येईल. आता बघा जनरली वर्बचे 5 फॉर्म असतात. 5 फॉर्म असतात. द चिल्ड्रन बघा जेव्हा, आता बघा जेव्हा सब्जेक्ट ही, शी, इट, सिंग्युलर नाउन, जसं की आपल्याला म्हणायचं कल्याणी, शिवानी, ऋषिकेश, जर असेल तर याच्यानंतर V5 येतो सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि जेव्हा सब्जेक्ट यू, वी, दे आणि प्लुरल नाउन असेल तर याच्यानंतर वर्बला काहीच लागत नाही, V1 येतो. आता बघा द चिल्ड्रन काय अनेक वचनी आणि बिल्ड्स वापरला. आता द चाइल्ड जर असता तर हे सेंटेन्स करेक्ट होतं. बिल्ड्स हे सेंटेन्स करेक्ट होतं. पण इथं काय दिलं त्यांनी? चाइल्डचा अनेक वचनी काय? चिल्ड्रन आहे. मग बिल्ड्स नाही येणार. इथं काय पाहिजे? बिल्ड. बिल्ड अ सँडल कॅस्टल ऑन द बीच. ऐकलं का? ऐकलं का? समजलं का? लक्षात ठेवायचंय. मग आता मला म्हणायचंय, आता मी म्हणतो, आता बघा इथं मला म्हणायचंय, नाव घेतो मी तुमचं एखादं. आता एक सेंटेन्स बनवू का तुम्हाला? ठीक आहे. शुभम बघा, शुभम डॅश शुभम प्ले क्रिकेट वेल. मला म्हणायचं आहे की शुभम क्रिकेट चांगला खेळतो. मला सांगा खेळतो कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स. आता काय सिंग्युलर नाउन आहे? सिंग्युलर. शुभम, राणी, मोनिका, सोनिका. आता इथं आपल्याला काय घ्यायचं आहे बघा? प्लेची फॉर्म घ्यायचे. प्लेचे प्ले, प्लेड, प्लेड, प्लेड. काय येणार आहे याच्यामध्ये? येस. काय येणार आहे? प्लेज. म्हणून इथं जर चाइल्ड असता तर हे ओके होतं. पण इथं काय चिल्ड्रन दिलं ना त्यांनी? चिल्ड्रन. मग इथं काय पाहिजे? चिल्ड्रन दिल्यामुळे तर बिल्ड पाहिजे बस. ओके. येस. येस. संकेत सिंग्स अ सॉन्ग. आता मला सांगा किशोर सर टीचेस इंग्लिश का टीच इंग्लिश? आता मला सांगा किशोर सर टीचेस का टीच? सिंगुलर नाउन आहे ना? व्हेरी गुड. आता मला सांगायचं आहे संकेत अँड ऋषिकेश फाइट्स का फाइट ओव्हर स्मॉल इश्यू? मला म्हणायचं आहे बघा संकेत अँड ऋषी फाइट्स ओव्हर स्मॉल इश्यू का फाइट? व्हेरी गुड. व्हेरी गुड संकेत. परफेक्टली ओके. येस येस येस.
मग बघा लक्षात ठेवायचं सिंपल प्रेझेंट टेन्स हा कधी डेली होणाऱ्या गोष्टी हॅबिट्स रुटीन फॅक्ट्स साठी वापरला जातो. म्हणून काय इथं V5 केव्हा वापरायचा ही शी इट आणि सिंग्युलर नाउन असेल तर V5 वापरायचा ज्या वर्बला यस आय एस लागतो आणि आय यू व्ही दे असेल तर प्लुरल नाउन काय वापरायचा. हा चलो रात को 10 बजे भी सबको आना है. TCS सेशन चालू किया है हमने, उसका भी तुम्ही आनंद लेना है. सगळ्यांनी घ्या. आता पॅटर्न बदल चाललाय बरं का, तुम्ही बघितलं का IBPS पॅटर्न ने चाललाय TCS. चला चलो फिर मिलते हैं 6 बजे चालू घडामोडी में, 10 बजे IBPS पॅटर्न में. चलो गाइस यस IBPS पॅटर्न चालू रात्री 10 वाजता. TCS पॅटर्न आहे आपला डेली वाला. चलो गाइस बाय बाय. हा MCQ घेतो. यस 10 झाल्यानंतर घेतो.